पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्कलः अश्रद्धाना पुरुष धर्मशास्त्र परंतम अप्राप्य मामनी वर्धनते मृत्यू संसार वर्तमनी पाहेपा दूध पवित्राने गोड पाशी त्वचेची या पदराळ परिते अभेरुनी गोचित अशुद्ध काय न सेविती का कमलकंदाने दरदुरी नांदनु केची घरी परी पराग सेवीची भ्रमरी राचकुलची नातरी निदेवाच्या परिवरी लोह्यारुतली आती शस्त्रवरी परितेत बैसोन उपवास करे का दरिद्र जे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामी विषयावरे बहु मृगजळ देखुनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळीता गळा तोडीला परुष्य बांधलेला गळा शक्ती का लावे तैशी अहम ममतेची लवड सवडी मातेन पवती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी ढोळी तिथे ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक क्रमांक आहे 3 प्रस्तुत सेवेच्या श्लोकाच्या माध्यमातून माऊलीने अज्ञान निवृत्ती करता सुंदर चिंतन सांगितले. निमित्त हे अर्जुनाचे आणि अर्जुनाच्या निमित्तानं भगवंताने अर्जुनाच्या निमित्तानं सांगितलं हे परंतपा अर्जुना त्या मृत्यूलोकामध्ये नरद्रीपी देहाला प्राप्त होऊन माझी प्राप्ती न करता आत्मज्ञान रूपी धर्मावर विश्वास न ठेवता माझ्या स्वरूपाची प्राप्ती न करता इथे जन्माला यावं आणि माझी प्राप्ती करता न करता विषयाचे भोग भोगावेत आणि आहे त्या स्थितीमध्ये निघून जावं त्याच्या वाट्याला फल सांगितलं मृत्यू संसार वर्तमानी. आणि हे सांगण्याकरता माऊलीने या श्लोकाच्या माध्यमातून 2-3 सुंदर दृष्टांत दिलेत. दृष्टांत सर्वांच्या त्या परिचयातले आहेत. आम्ही पाहतो फक्त पाहण्याचं काम करतो. आपण सगळे शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग असल्यामुळे सगळ्यांच्या निदर्शनाला आपण ते दृष्टांत पाहतो आणि पाहण्याचं तेवढं काम करतो त्याचं मनन चिंतन निर्ध्यासन करत नाही. पाहेपा दूध पवित्राने गोड पाशी त्वचेची या पदराळ परेती अभेरुने गोचित अशुद्ध काय न सेविती. दूध पवित्र आहे. केवळ पवित्र आहे का गोड आहे. पवित्र आणि गोड असणारं दूध गाईच्या काशेमध्ये आहे आणि त्याच गाईच्या काशेला चिकटलेला एक गोचिड आहे. कुठं गोचिड आहे तो गाईच्या काशेला चिकटलेला गोचिड आहे आणि त्याच गाईच्या काशेमध्ये दूध आहे पण पवित्र आणि गोड आहे. पण दूध पवित्र आणि गोड असणार दूध आणि त्या गोचडाचा जर बघितलं तर अंतर किती किलोमीटर होईल. किती किलोमीटर होणार त्या दोन्हीतलं अंतर किती किलोमीटर मोजमाप अनुमान करता येत नाही. किती अंतर आहे. एक त्वचेचा पदर एवढा अंतर आहे. पण त्या दुधाच्या सहवासामध्ये राहून गोचडाच्या वाट्याला अज्ञान आहे. दुधाचं कशाचं आहे त्या गोचडाच्या वाट्याला दुधाचं अज्ञान आहे आणि दुधाचं अज्ञान असल्यामुळे त्याच्या वाट्याला फक्त अशुद्ध रक्त सेवन करायला मिळेल. दुसरा दृष्टांत तसाच आहे. का कमलकंद आणि दरदुरी नांदनु केची घरी परी पराग सेवीचे भ्रमरी एराची कुलची होई. एखाद्या सरोवरामध्ये कमळ असावं आणि त्या कमळाच्या बुंध्याला एक बेडूक असावं. आता सहवासामध्ये बेडकाच्या त्या कमळाच्या सहवासामध्ये बेडूक आहे पण सहवासामध्ये संगतीत राहून बेडकाच्या वाट्याला अशुद्ध चिखल आहे
पण कमळातला मकरंद घेण्याचा अधिकार बेडकाच्या वाट्याला नाही. संकेत कोणाचे आहे? कमळाचे आहे. पण त्यातला मकरंद घेण्याचा अधिकार मात्र बेडकाला का नाही? सहवासामध्ये राहतो, पण कमळामध्ये मकरंद आहे त्याचं अज्ञान त्या बेडकाला. ह्याच्यापेक्षा सोपं सांगावं, ना तरी निदेवाच्या परिवरी लोह्यान उतली आती शस्त्रवरी परितेत बैसोनी उपवास करी का दरिद्रीचे. एखादा दरिद्री असावा, 8 दिवस भटकत असावा आणि भटकत भटकत एखाद्या धनाच्या ढिगावर बसावा आणि त्या धनाच्या ढिगावर बसून उपवास करावा. का उपवास करावा? त्या धनाचं अज्ञान असल्यामुळं त्याच धनावर त्या ढिगावर बसून उपवास करावा. तत्वज्ञान तुमची आमची अवस्था अशी आहे. तर आम्ही अज्ञान आहे का ज्ञान आहे माता? आम्ही ज्ञान आहे का अज्ञान आहे? शाळेत मला कसं ज्ञान आहे का अज्ञान आहे? बरं, अज्ञानी राहावं का राहू नये? ज्ञान प्राप्त व्हावं, अज्ञानी राहू नये. पण आम्ही अज्ञान आहे का ज्ञान आहे? तर आमचं लग्न करते करतात, कळल्यावर करतात का नाही कळल्यावर? ज्ञान प्राप्त होतं ते करतात, त्याला काही कळत नाही, त्याला कशाला म्हणतात? येडा आहे. कळल्याशिवाय लग्न सुद्धा करता येत नाही, त्याचं ज्ञान पाहिजे. मग अज्ञानी राहू का राहू नये? अज्ञानी राहू नये, ज्ञान प्राप्त व्हावं. आणि अज्ञानी राहिलं तरी दुःख आहे आणि ज्ञान प्राप्त झालं तरी दुःख आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? माणसाला अज्ञानी राहूच नाही आणि अज्ञानी राहिला तरी दुःख आहे आणि ज्ञान प्राप्त झालं तरी दुःख आहे. तुम्ही मला कसं काय? अज्ञान झालं तर दुःख आहेच आहे, पण ज्ञान प्राप्त त्याच्या झालं, त्या ज्ञानाचा यथकिंचित थोडा अहंकार प्राप्त झाला तरी दुःख आहे. कारण मी ज्ञानी आहे, मला देव कळला, मी ज्ञानी म्हटला तरी मी ज्ञानी आहे म्हणणं हे देखील अज्ञानाचं स्वरूप आहे. कसं आहे ते? कारण ज्ञान झालं म्हणणारा तर शिल्लक राहत नाही. कारण आता त्या देव कळला म्हणणारा शिल्लक राहतो का? देव माझा मी देवाचा, देव पहा वयशी गेलो ते देवचे होई, तर राहत शिल्लकच राहत नाही ती सवय. मग आम्ही ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? अज्ञानी राहू नये, त्याच्यात ज्ञान प्राप्त व्हावं. आता आमचं होतंय कसं? आमचे गुरुजी फार सुंदर सांगायचे. त्या नेपाळीच्या खाली आमच्याकडे थोडं पीक कमी आलं शिवाजी महाराज, तर इथून पाठीमागून बाबळीची पिकं भरपूर होती आमच्याकडे. पण निप्पाणीच्या खाली गेला तर तुम्ही भरपूर अजून पिक आहेत तिकडे कशाची? बाबळीच्या पिकाची. बाबळी झाडं भरपूर आहेत, पण त्याला काही लागवड करावी लागत नाही, अनायाशी उगवतात. आणि कालचा वळी पाऊस पडला, तसा एक वळी पाऊस पडला आणि माझ्यासारखा एक शेतकरी दुसऱ्या दिवशी शेताला वापसाला का बघण्याकरता, घात आली का बघण्याकरता शेतावर गेला. आणि शेतावर गेल्यानंतर पहिला पाय बांधाच्या आतमध्ये टाकला आणि त्या शेतामध्ये त्या बाबळीचा काटा एक जुना होता, तो पायामध्ये मोडला. आता पायामध्ये काटा मोडला, आता आपल्याला चालता येत नाही, फार वेदना चालू झाल्यात. एवढ्या वेदना सुरू झाल्यात की पाय पुढे टाकता येत नाही. बरं, तात्या शिवाजी महाराज हे जर घरामध्ये ज्ञान असतं, काय केलं आपण? काय केलं असतं? मला काटा शेतामध्ये गेल्यानंतर माझ्या पायामध्ये काटा मोडणार आहे हे जर ज्ञान घरी असतं तर आपण काहीतरी सोबत नेलं असतं. पण घरी त्याचं ज्ञान नसल्यामुळे शेतामध्ये गेल्यानंतर पायामध्ये काटा मोडला, आता काय करणार आहे? बरं, घरी जायचं आहे, पायामध्ये काटा मोडलेला, घरी जायचं असेल तर पायातला काटा निघाला पाहिजे. बरं, काटा निघायचा आपल्याकडे साधन नाही. बघितलं इकडं तिकडं, काहीच शेतामध्ये काही साधन भेटलं नाही. समोर नजर गेली, त्याच शेतामध्ये एका नव्या बाबळाच्या काट्याचं शिरं दिसलं. त्या
सरकत पुढे गेला आणि त्या नव्या शिऱ्यातला एक काटा मोडून घेतला हातामध्ये, आणि त्या काट्यानं, तो नव्या काट्यानं पायातला जुना काटा अलगत काढला. आता मला तुमच्याकडे कसा काढतात मला माहित नाही, पण त्या काट्यानं मात्र जुना काटा अलगत काढला. नव्या काट्यानं काटा तो अलगत काढला. समाधान वाटलं, हा काटा फार चांगला आहे. काटा एकच आहे, पण एक जुना आणि एक नवा काटा, पण काटाच. पण मन किती महाराज आहेत? त्याचे मन किती? एक आहे, दोन? एकच आहे, पण त्याच्यात प्रकार किती होतात? मन एक आहे, पण क्रिया किती? दोन होतात. एक मन संकल्प करतं आणि दुसरं विकल्प. मन एकच आहे, पण दोन क्रिया होतात, संकल्प आणि विकल्प. तो काटा पायातला निघाला, बरं वाटलं, पायामध्ये वेदना थांबल्या त्या. आता घरी जायला हरकत नाही. मनाने निश्चय केला, आता बुद्धी निश्चय केला की आता आपल्याला घरी जायचं, काय अडचण येणार, पायातला काटा निघलेला आहे. पण मनाच्या ठिकाणी मात्र द्विधावस्था प्राप्त झाली. मन एकच आहे, पण एक क्रिया म्हणू लागली, माझ्या पायामध्ये जो काटा मोडलाय तो फार वाईट आहे. आणि एक क्रिया म्हणू लागली, हा काटा चांगला आहे, तो काटा परोपकारी काटा आहे. ह्या काट्यानं मला माझ्यावर उपकार केले, माझ्या पायातला काटा यानं अलगत काढलाय. आता काटा एकच महाराज, पण मनाच्या ठिकाणी द्विधावस्था निर्माण झाल्यामुळं अवस्था निर्माण झाली, हा काटा चांगला का हा चांगला? आता वास्तविक पायातला काटा चांगला का कसा? निघला काटा बरोबर आहे, पण क्रिया दोन झाल्या ना. ज्या काट्यानं तो काटा काढला तो म्हणू लागला की हा काटा परोपकारी आहे, हा काटा चांगला आहे. आणि पायातला काटा एवढा वाईट आहे, त्यानं ते हातामध्ये घेतला, त्याचे बारीक कुंडके केले आणि असे रागाने फेकून दिले. का? तो काटा वाईट आहे. आणि ज्या काट्यानं माझा तो काटा अलगत पायातला काढला, वेदना थांबवल्या, तो काटा परोपकारी आहे, हा चांगला काटा म्हणून त्यानं बनीच्या खिशामध्ये ठेवला. घरी आला, फॅनचं बटन मारलं आणि कॉटवर आडवा पडला, बेडवर. आणि आडवा पडल्या पडल्या थोडासा डोळा लागला, आणि डोळा लागल्यानंतर कुशी बदलल्यावर जो बनेच्या खिशामध्ये काटा होता तो पोटात शिरला. आता पायातला काट्याने काटा निघाला, पण पोटातला काटा निघणार आहे का? कुठं जायला पाहिजे? डॉक्टरकडे जायला पाहिजे. आता दोन्हीतला काटा चांगला कुठला? पोटातला काटा चांगला का पायातला? शिवाजी महाराज, दोन्ही पण वाईट आहे. पायातला काटा पण वाईटच आहे आणि पोटातला काटा पण. आता वेदना सारख्या का कमी जास्त? थोडेसे कमी जास्त असतील. ह्याच्यापेक्षा सोपं सांगू का? एखादा ऍक्सिडेंट झाला, एक साईडचा पाय फ्रॅक्चर झाला आणि एक साईडचा हात फ्रॅक्चर झाला, वेदना कशा? काय फरक आहे? कमी जास्त असेल पण दुःखच आहे ना. तुकोबारांचं फार सुंदर प्रमाण आहे. तुका म्हणे, एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पाय. एकाच देहाचे अवयव, तसं पायात लागल्या काट्यानं पण दुःख दिलंय आणि पोटातल्या काट्यानं पण दुःख देतात. व ज्ञान, तुम्ही अज्ञानी राहिला तरी दुःख आहे आणि ज्ञान प्राप्त झालं तरी दुःख आहे. का? अज्ञानाची निवृत्ती होऊन ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञानाचा यथकिंचित अहंकार प्राप्त झाला तरी दुःख आहे. तुम्हाला माहित आहे, अज्ञानी राहू नये, ज्ञान प्राप्त व्हावं, पण ज्ञानाचा अहंकार शिल्लक राहू नये. तुमच्या आमच्या परिचयातले तुम्ही सगळे संप्रदाय लोक मंडळी अभ्यासक आहेत. तात्या आमच्या शिवाजी महाराज आपल्या संत मालिकेमध्ये भगवंताचा लाडका आणि जवळचा कोण भक्त असेल तर कोण? नामदेव महाराज. का म्हणावं?
फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नुसता दूध प्याला का? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. नुसता नाचला का? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवायचा बोले कबीर. कबीर महाराजांनी देवाच्या हाताला मनगटाला धरलं, देवा जागा हो, एवढा अधिकार प्राप्त होता. आमच्या कीर्तनामध्ये नाचा म्हटलं तर नाचत नाही वारकऱ्यांची, लाजतात. पण नामदेवरांच्या कीर्तनामध्ये एवढा नाचावा देव, किती नाचावा, एवढा नाचावा की देहभान विसरावा देवा. कबीर महाराजांनी जागा केलं, एवढा अधिकार प्राप्त असलेले नामदेवराय एक दिवस महाद्वारामध्ये गेलेत, भगवानाचं दर्शन घेतलं आणि रिटर्न मागे परतले नामदेवराय. आणि नामदेव महाराज रिटर्न मागे परतल्यानंतर भगवंतांनी थोडीशी हाक मारली, नामदेवा थांब म्हणे. कुठे चाललाय? नामदेव महाराज रिटर्न मागे परतले, भगवंताच्या समोर उभा राहिले. आणि नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा काय झालं? काय नाही म्हणे, तुला मी काम सांगणार आहे, ऐकशील का? हो म्हणे, काय सांगा? भगवंताने नामदेवला असं काम सांगितलं नामदेव महाराजांना. भगवंताने सांगितलं तुला आळंदीला जावं लागेल. कशा करता? भगवंताने सांगितलं तुझ्या भेटी करता एक 4-5 मंडळी आळंदीमध्ये वाट पाहतायत, जाशील का? नामदेव महाराज म्हटले, माझ्या भेटी करता आणि 4-5 मंडळी वाट पाहतात म्हटलं, मी त्यांच्यापेक्षा कोणतरी विशेष आहे, मी त्यांच्यापेक्षा कोणतरी वेगळा आहे, मी त्यांच्यापेक्षा कोणतरी मोठा आहे. त्यांच्या अंतकरणामध्ये थोडीशी चाहूल निर्माण झाली. नामदेवाने होकार दिला आणि आळंदीच्या दिशेने चालले. आळंदीमध्ये पोचले. त्याने आमच्या वारकऱ्यांचे एक नेम आहे, विधी आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन. सरड्याला आल्यावर तिथं पाया पडतो आपण, कुठं? आळंदी पंढरपूर. पण गावाकडे आल्यावर पाया ओढे जन, तिथं पाया पडतो, पण भिकताला पाया धरून पडतो. ही आमची संस्कृती आहे महाराज. नामदेवराय आळंदीच्या वेशीमध्ये पोचले, पण अंतकरणामध्ये थोडीशी उर्मी जागृत झाल्यामुळं आळंदीच्या वेशीमध्ये पोचलेत. पण आम्ही सुद्धा काय करतो, पंढरपुरामध्ये एसटीनं बसमध्ये खाली उतरले तर भूमीला नमस्कार करतो, कळस पाहिल्यानंतर कळसाला नमस्कार करतो. का? कारण तिथं वातावरण पारमार्थिक आहे. आळंदीच्या वेशीमध्ये पोचले नामदेव महाराज, पण नमस्कार करायची विसरले. नामदेव महाराज म्हटले, मला कुणाला नमस्कार करायची गरज नाही, ज्या लोकांनी माझी भेट घ्यायची आहे त्यांनी मला नमस्कार करावा. आता इथं आल्यावर कुणाला कोणी नमस्कार करावं? तात्या कसं आमचं कसं आहे, वक्ता ताट म्हणणार तर वळकावं, अहंकार भरलेला आहे. आलेल्या वक्त्यानं मंदिरात आल्यानंतर तुम्हाला नमस्कार करावा, लवायची पद्धत आमच्याकडे आहे. नामदेवराय ताट मारणं गेले, आळंदीच्या वेशीमध्ये पोहोचले, पण नमस्कार करायची विसरले. आता तात्या 4-5 मंडळी होती तरी का सामान्य होती का? कोण होती ती? ज्यांच्या नावातच परमार्थ भरलेला आहे. निवृत्ती, ज्ञाना, मुक्ताई. सोपान काकाने गोराबा काका 5वा नंबर. आता ज्यांच्या नावातच परमार्थ भरलेला आहे, सहज मी आंधळा का निज निराकार पंथी, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिशे देते, मी माझे हरपलो ठाई जेतीच्या तेथे, अदृश्य तेची झाले काही दृश्य जीव. ही अवस्था निवृत्ती राहताची. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्यांची अवस्था भक्ती मार्ग सोपा करणारे सोपान काका, जिच्या नावातच लहान वयामध्ये मुक्त अवस्था अशी मुक्ताई, 4 भावनामध्ये परमार्थ भरलेला आहे. ही काय सामान्य नव्हती ना. मुक्ताईनं बघितलं दृश्य आलेलं,
आणि ज्ञानोबारांचं सांगितलं, ज्ञानोबारांना, ज्ञानोबा दादा स्वारे आलेले आहे पण नाम्या कच्चा आहे म्हटलं. सांगितलं थांब, लहान आहेस तो, मोठ्या माणसाला असं बोलायचं नसतं. कोणी सांगितलं? उपदेश केला ज्ञानोबारांनी सांगितलं मुक्ताईला. पण अधिकार मोठा होता मुक्ताईचा, लहान जरी असले तरी अधिकारानं मोठी होती, अधिकारानं परिपूर्ण होती. थांबवले मुक्ताईला. थोड्या नंतर जवळ आले नामदेवराय, आणि नामदेव महाराज जवळ आल्यानंतर परत मुक्ताईने सांगितलं, गोरबा काका हातामध्ये थापडणं घ्या आणि थोडं मांडत तपासून पहा, म्हणजे नाम्या कच्चा आहे. आता तात्या आलेल्या पाहुण्याचं शिवाजी माझा आदरार्थी स्वागत करावं का आलेल्या पाहुण्याचा अपमान करावा? कसं करावं? नामदेव महाराज रिटर्न मागे परतले, इथं तिथं न थांबता डायरेक्ट महाद्वार गाठलं आणि महाद्वारामध्ये जाऊन देवाला प्रश्न केला, देवा तुम्ही कशा करता पाठवून दिलं होतं? देवाने भगवंताने थोडं स्मिताश्य करावं, सांगावं नामदेव काय झालं. आता काय नाही झालं ते विचारा म्हणे. ज्या लोकांच्या करता मला तुम्ही पाठवून दिलं होतं त्या लोकांनी माझी भेट नाहीच घेतली, पण ते एका लहानपणी माझा अपमान केलाय म्हणजे हे काय बरं आहे का? नामदेवाने थोडं सांगितलं, विचार केला, प्रश्न केला ना भगवंताला, हे खरं आहे का? भगवंताने थोडं स्मिताश्य केलं, सांगितलं हो त्यांचं बरोबर आहे. आता दादा तुमच्या गलीमध्ये तुमचा नातू असेल आणि दुसऱ्याचा एक नातू असेल, तुमचं पोर थोडं खोडकरच आहे म्हणा, तुमच्या पोरानं दुसऱ्या पोराची कळ काढली, बाजू कुणाची घेणार? शिवाजी महाराज बाजू कुणाची? का? तिथं अप्पर भाव आहे, हे माझा आहे. आता वास्तव आता नामदेवरांची बाजू कुणी घ्या, देवाला कुणाच घ्यायला पाहिजे होते? नामदेवरांची घ्यायला पाहिजे होती ना. जवळचा लाडका भक्त असून देखील नामदेवरांची बाजू नाही घेतली. भगवंताने सांगितलं त्या लोकांचं बरोबर आहे. का बरोबर आहे? आता हे तुला आधी कळल्याकडं जा म्हणे, विसोबांच्याकडे जा. विसोबांच्याकडे पाठवून दिलं. विसोबांची अवस्था बघावी, पायामध्ये पादत्राणी घातलेले आणि भगवंताचे पिंडी निवांत झोपलेलं दृश्य बघितलं. हे नामदेवाने बघितलं दृश्य. नामदेव महाराज म्हटले तिथलं बरं, आळंदीतलं बरं कर, हे नको म्हणे. का? तिथं नुसता अपमान तर झाला, पण इथं भगवंताच्या डोक्यावर चपला घालून झोपलेलं दृश्य बघितलं आणि सांगितलं, अहो हे तुम्हाला शोभतं का? अहो भगवंताच्या डोक्यावर चपला घालून झोपला हे कळतं का तुम्हाला? विसोबाने सांगितलं, हो माझ्या अंगामध्ये शक्ती नाही, त्राण उरलेला नाही, काय करा, माझे पाय तुमच्या हातामध्ये घ्या आणि बाजूला उचलून ठेवा. विसोबांचे पाय नामदेव महाराजांनी हातामध्ये घ्यावेत, बाजूला उचलून ठेवावे. आता ज्या ठिकाणी पाय ठेवीत त्या ठिकाणी भगवंताचे स्वरूप निर्माण झालं. आता असं जागा एक शिल्लक राहिला नाही. जनी वनी अवघा देव, सगळीकडे भगवंताचं स्वरूप प्राप्त झालं. जे ते देखे तुझीच पाहुले, त्रिभुवन संचले विठ्ठला, आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोनी. सगळीकडे पाहावं तिकडं ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे भगवंताचं स्वरूप प्राप्त झालं. त्यावेळी विसोबाला विचार केला, प्रश्न केला नामदेव महाराजांनी, आता पाय कोठे ठेवू, पहावे तिकडे महादेव. सगळीकडे भगवंत स्वरूप निर्माण झालं. विसोबाने सांगितलं, आता जागा शिल्लक नाही, तुझ्या हातात तशीच ठेव. एवढं म्हटल्यावर साष्टांग दंडवत घातला आणि त्याच क्षणी विसोबाना साक्षात गुरु करून घेतलं. दृष्टांत संपला महाराज. सांगायचा दृष्टांत तात्पर्य एवढा आहे, तुमच्या आमच्या ठिकाणी अज्ञान आहे, पण अज्ञानाच्या निवृत्ती करता, ज्ञान प्राप्ती करता आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. अलीकडे महाराज गुरुगुरु भरपूर झालेत. गुरु कसं आहे, गुरुगुरु भरपूर झाले, पण गुरु दुर्मिळ झाले. आता आधी द्याव नंतर घ्या, असंच आहे ना. गुरु दुर्मिळ झाले आता, पण ते सांगतील तत्व अशी
सगळीकडे परमात्मा भरलेला आहे आणि त्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देणारे कोण असेल तर सद्गुरू आहे. ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अति अनाग संताया भजावे सर्व, किंवा ते तनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सख. सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय आपल्या त्या ज्ञानाची प्राप्ती नाही. गुरु कुणाला म्हणायचो? गुरु ओळखायची आपल्याला पात्रता पाहिजे ना. तो 4 गुणांना संपन्न असेल त्याला सद्गुरू म्हणावा. तो श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा, शास्त्रमार्गाने कृपाळा. 4 गुणांना संपन्न असेल त्याला गुरु म्हणावा. आणि ते सद्गुरू तुम्हाला सांगतील. तुम्हाला माहित आहे आता तुमच्या ठिकाणी आम्ही त्याला चैतन्य म्हणतो, आत्मा म्हणतो, जीव म्हणतो, तेच स्वरूप त्या भगवंताचं आहे. पण आम्हाला फक्त देहाचे प्रकार 4 आहेत माहित आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता त्या प्रामुख्याने ज्ञानेश्वरच्या 13व्या अध्यायामध्ये 2 देहाचं वर्णन केले. इथे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. एकाला स्थूल देह म्हटलं आणि एकाला सूक्ष्म देह म्हटलं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूता प्राप्त असणार हे वरचं शरीर आहे, त्याला स्थूल देह म्हणतात. आणि तुम्ही त्याला देह म्हणता, जीव म्हणता, आत्मा म्हणता, चैतन्य म्हणतात, तेच स्वरूप त्या भगवंताचं आहे, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. स्थूल देह ज्याच्या अधिष्ठानावर आहे, हा स्थूल देह ज्याच्या आश्रयावर आहे, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. आता आम्ही फक्त एका देहावर संतुष्ट आहे, तुझ्या त्या वरच्या देहावर. आम्हाला फक्त एकाची ओळख आहे, शिवाजी महाराज. आतल्याला आम्हाला ज्ञान झालेलं नाहीच. आता हा वरचा देह तरी चांगला आहे का वाईट आहे बघा. पण क्रियामान कर्म या वरच्याकडनं करून घेता येत. देवी दिला देह भजना गोमट. पण आम्ही फक्त वरच्या देहावर संतुष्ट आहे, पण आम्हाला आतल्याचं ज्ञान नाही. सूक्ष्म देहाचं ज्ञान आहे, मग वरच्या देहावर संतुष्ट आहे आम्ही. एकाचं ज्ञान झालंय, मग एकाचं ज्ञान झालं का दुसऱ्याचं ज्ञान व्हावं. ज्ञान प्राप्त, पण आतल्या सूक्ष्म देहाचं ज्ञान व्हावं. आणि जोपर्यंत सूक्ष्म देहाचं ज्ञान होत नाही, त्या स्वचं ज्ञान होत नाही, त्या चैतन्याचं ज्ञान होतो, पण आम्हाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलंच. आम्हाला फक्त एका देहावर संतुष्ट आहे, फक्त एका देहाचं ज्ञान आपल्याला प्राप्त आहे. पण हा पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूतामध्ये जी प्राप्ती आहे, उत्पत्ती आहे, त्याचं विलिनीकरण देखील त्या पंचमहाभूतामध्येच आहे. तरी सुद्धा इथं माऊलीने वर्णन केले, हा आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त आहे, ते त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या प्राप्ती करताय. तुम्ही म्हणा आम्ही अज्ञानी, आम्ही अज्ञानीच आहे होत. आम्ही का अज्ञानी आहोत का? ज्ञान प्राप्त आम्हाला आहेच. वास्तविक पाहिलं हा मूळचा ज्ञानीच आहे, मुक्त आहे, भजनशील आहे. आमचे गुरुजी फार सुंदर सांगायचे, शंका निर्माण होती, हा मूळचा जर ज्ञानी असेल, भजनशील असेल, तर त्याला मग सांगावं का लागतं? याला ज्ञान सांगावं लागतं ना. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्ही पाठाला जाताय, त्याची ओळख करून घेण्याकरता पाठ, त्याची प्रक्रिया पाठ झाल्यानंतर आपल्याला कळतं, ते त्या भगवंत स्वरूपाचं ज्ञान कळतं. आता नुसत्या ज्ञानावर चालत नाही, त्याच्या अंतःकरणाची भाव निर्माण व्हायला पाहिजे. मग आम्हाला कळतं की हा त्याच्याच करता आहे, याचं येण्याचं प्रयोजन काय आहे, याची इति कर्तव्यता काय आहे, कशाची? या वरच्या देहाची. कारण या वरच्या देहाला येणं झालंय, सूक्ष्म देहाला नाहीच आहे. पण ज्यावेळी हा स्थूल देह आईच्या गर्भावासामध्ये प्राप्त असतो, त्याचं वर्णन आहे. तो ज्ञानी आहे, मुक्त आहे, भजनशील आहे.
मग त्याला बाहेर आल्यानंतर सांगावं लागतं, तू ज्ञानी आहेस, मुक्त आहेस, भजन शिवाय तुला भजन करावं लागेल, सांगावं लागतं ना. याच्यावरती गुरुजी आमचे फार सुंदर सांगाय शिवाजी महाराज. तात्या आईच्या गर्भावस्थेमध्ये अगोदर प्रवेश कुणाचा? जीवाचा का शरीराचा? जीवाचा. अगदी बरोबर. कुणाचा? ह्याच्यावर सोपं सांगतो मला. तुमच्या गावामध्ये तात्या घर बांधतात ना, आरशीशी कौलारू घर बांधतात शिवाजी महाराज. अगोदर घर का अगोदर घर प्रवेश? अगोदर घर. आणि मायासारखा एका उठलाने अगोदर घर प्रवेश केला, नंतर घर बांधलं, चालतंय का? आणि ज्याला अगोदर ज्याने घर प्रवेश केला त्याला कुठे न्याय पाहिजे? मिरजेला नाही पाहिजे ना. कशाला? मेंटल हॉस्पिटल नाही पाहिजे. घर बांधल्याशिवाय घर प्रवेश करताच येत नाही ना. घर बांधल्याशिवाय जसं घरामध्ये प्रवेश करता येत नाही, तसं आईच्या गर्भाच्या अगोदर प्रवेश कुणाचा? जीवाचा काय शरीराचा? कुणाचा? तुम्ही घर बांधल्यानंतर घरामध्ये प्रवेश करता, मग प्रवेश कुणाचा अगोदर? आईच्या गर्भाच्या अगोदर प्रवेश कुणाचा? अगोदर प्रवेश शरीराचा, आणि मग त्या शरीरामध्ये जीवाने प्रवेश करावा. आणि त्याचं वर्णन नाट्य प्रकार सुंदर आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. हा, नाही नाही, बरोबर आहे. तुझं क्षणक्षणा ध्यात. कुठलं प्रमाण आहे? तुझं क्षणक्षणा ध्यात. बरोबर आहे. कसं आहे? तेच प्रमाण आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण, मौस मलमूत्र जाना, तुझं क्षणक्षणा ध्यातशी. इथं फार सोपं केलेत. तात्या काय आईच्या गर्भावस्थेमध्ये किती दुःख आहे? नाकी तोंडी क्रोमकिडी. किती दुःख आहे? क्लिष्ट दुःख आहे. किती? एवढं दुःख आहे, मौस मलमूत्र जाणं, एवढं दुःख आहे. आता कधी कळलं? त्या घरामध्ये प्रवेश करावा जीवानं, आणि त्या जीवाला कळलं की गर्भावस्थेमध्ये क्लिष्ट दुःख आहे. एवढं दुःख आहे की गर्भावस्थेमध्ये सुख आहे की नाही? गर्भावस्थेमध्ये सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. मग ज्या ते दुःख आहे त्या दिवसाशिवाय मला सुख नाही, आणि ज्या ते सुख नाही त्या ते दुःख. मग सुख दुःखादी धन्यवाद ज्ञान महाराज कुठं झालं? गर्भावस्थेमध्ये दुःखी आहे हे गर्भावस्थेमध्ये कळलं, आणि गर्भावस्थेमध्ये सुखी नाही हे कुठं कळलं? गर्भावस्थेमध्येच कळलं. मग दोन्हीचं ज्ञान गर्भावस्थेमध्ये असताना सुख दुःखादी धन्यवाद ज्ञान त्या गर्भावस्थेमध्ये जेव्हा झालेलं आहे. गर्भावस्थेमध्ये सुख नाही, दुःख आहे, दुःख आहे, सुख नाही, आणि याचं ज्ञान प्राप्त गर्भावस्थेमध्ये व्हावं. आणि भगवंताला समज ज्ञानी का अज्ञानी आहे तो? ज्या जीवाला गर्भावस्थेमध्ये सुखदुःखाचं ज्ञान झालंय, मग त्या जीवाला बाहेर आल्यानंतर ज्ञान तू ज्ञानी आहेस सांगावं लागतं का? पण सांगावं लागतं ना, तू ज्ञानी नाहीस, तू अज्ञानी आहेस, ज्ञान प्राप्त करून घ्यावं हे सांगावं लागतं ना. मग आम्ही अज्ञानी आहे का ज्ञानी आहे? गर्भावस्थेमध्ये अज्ञानी ज्ञान प्राप्त आहे, तो भजनशील आहे. त्याच गर्भावस्थेमध्ये भगवंताचं नामचिंतन केलं. किती? तुझं क्षणक्षणा ध्यातशी. कधीतरी आमच्यासारखं झुमे की झुमा नाही, क्षणाक्षणाला भगवंताचं नामचिंतन केले गर्भावासामध्ये. कशा करता? देवा मला या गर्भावासाच्या दुःखातून वेगळं कर, आणि हे वेगळ्या त्या गर्भावस्थेतून निवृत्त होण्याकरता त्याच गर्भावासामध्ये भगवंत क्षणाक्षणाला चिंतन केले, मला यातून सोडव. मात्र आमची अवस्था अशी आहे,
त्या गर्भवासातून बाहेर यावं महाराज आणि नुसता मायेचा संग प्राप्त व्हावा आणि भगवंताला काय व्हावं, पारख व्हावं. कशामुळं? याच्यापेक्षा सोपं सांगतात गुरुजी आमचे फार. तुमच्या गावात नदी आहे ना, नदी. आमच्या गावात नदी नव्हती. आता आमच्याकडे काय नदीपेक्षा तुमच्या मोठा कॅनॉल, आमच्याकडे काय अडचण नाही आता. पण पूर्वी प्यायला पाणी नसायचं आदमापूरला. रामकृष्ण. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्यासारखं गाव असावं. पाण्याअभावी मार्च एंडला पाणी संपायचं आणि गावामध्ये एक सार्वजनिक विहीर, आणि सार्वजनिक विहिरीमध्ये कितपत पाणी टिकणार, ते मार्च एंडला पाणी संपायचं. पण जिल्हा परिषद ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायत समितीकडनं काय करायचं, पाण्याचे टँकर मागून घ्यायचे आणि त्या टँकरद्वारे पाणी प्यायला आणायचं. असं बरेच दिवस झाले. गावातील तुमच्यासारखी प्रतिष्ठित मंडळी होती, गावाचा सगळ्यांनी संघटित केलं गावाला, आणि पुढं आमदारकी खासदारकी निवडणूक आल्या आणि त्यांच्याकडे आपण आपलं मनोगत व्यक्त करू आणि दोघांच्याकडे आपण काय असेल ते निधी करू आणि आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न काय करू, सोडवू, असं सगळ्यांनी मिटिंग घेऊन बोलवलं. आणि त्या दोघांच्याकडे निधी आणला आणि गावात एक नळ योजना आणली, पेयजल. कुठून आणली ते? आता जवळ नदी आमची निडोरीची आहे, तसं त्या गावाला जवळ नदी होती 2 किलो. त्या गावातून, त्या नदीपासून पेयजल नावाची एक स्कीम आणली. नळाचं पाणी गावात फिरवलं आणि दारातल्या नळाचं पाणी घरामध्ये दारात घेतलं. चावीद्वारे रबरी पाईपनं बाथरूम मध्ये घेतलं. पण आता त्या विहिरीकडे जायची गरज नाही. 10-12 वर्ष ते झालं. गावात सार्वजनिक विहीर होती. 10-12 वर्ष आता बाजीराव त्या विहिरीकडे गेलं नाही महाराज. नळाच्या पाण्याची सोय झाल्यामुळे त्या विहिरीकडे कोण बघितलं नाही. ती विहीर तशीच साचून राहिली पाण्यानं. आणि 10-12 वर्षानं आमच्या शिवाजी महाराज एक महाराज होते असे, आणि त्या गावातल्या सार्वजनिक विहिरीच्या पाण्याची त्याला थोडीशी चावल निर्माण झाली. त्या विहिरीचं पाणी फार गोड चविष्ट आहे. आणि 10-12 वर्षानं आता त्या पाण्याची थोडी चव बदलली काय गोडी बदलली काय बघण्याकरता शिवाजी महाराजांनी शेजारच्या एका ग्रस्ताला पाठवून दिलं आणि सांगितलं, जा बाबा एक घडा घे आणि त्या विहिरीचं पाणी घेऊन ये. तो ग्रस्त गेला आणायला पाणी. त्या ग्रस्तानं बघितलं विहिरीकडं आणि रिटर्न मागं परतला. आणि ज्याला पाणी प्यायचं होतं त्या पाण्याची गोडी त्याला चाकून बघायची होती. त्या ग्रस्ताला त्याला पाणी आणलं का? तो ग्रस्त म्हटला, महाराज त्या विहिरीमध्ये पाणी नाही, ते विहीर शेवळानं भरलेली आहे. आता त्या विहिरीत पाणी नव्हतं का शिवळ होतं? शिवळ नव्हतं का पाणी होतं? अगदी बरोबर. काय होतं? त्या विहिरीमध्ये शिवळ पण होतच आणि पाणी पण होतं. पण ज्या ग्रस्ताला पाणी आणायला पाठवून दिलं होतं तात्या, त्या ग्रस्तानं 2 बाह्यचक्षूनं बघितलं आणि रिकाम्या हातानं परत आला. पाणी नव्हतं का? पाणी पण होतच आणि त्या विहिरीमध्ये शिवळ पण ज्ञान त्याला एकाच झालं. कशाचं? शेवळाच झालं. आता तुम्हाला माहित आहे त्याला एकांगी ज्ञान म्हणून. तुम्ही 10वी-12वी मुलं शाळा पास झाले की आम्ही ITIला घालतो, माहिती आहे, इंजिनिअरिंगला घालतो. आता तिथं तुम्हाला विचारतात मुलाला तुम्हाला कुठला विषय घ्यायचा आहे. मग त्या ज्या मुलाला ज्या आवडीचा विषय आहे, कोणी फिटर घेतं, कोणी इलेक्ट्रिकल घेतं, कोणी मेकॅनिकल घेतं, कोणी सिव्हिल घेतं, ज्या मुलाच्या आवडीचा विषय त्याचं ज्ञान करून घेतात. आता कॉलेजमध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतात का एका विशिष्ट ज्ञानाची? एखाद्या विषयाचं विशिष्ट ज्ञान करून त्याला एकाकी ज्ञान म्हणतात. तिथं आत्मज्ञानाची प्राप्ती नाही, तिथं स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देत नाही. तसं त्या ग्रस्ताला एकाच ज्ञान पाहिजे मला झालं. जो ग्रस्त पाणी आणायला गेला होता त्याला फक्त शिवळ दिसलं आणि रिकाम्या हातानं परत आला आणि त्या पाणी ज्याला प्यायचं त्याला सांगितलं का विहिरीमध्ये महाराज पाणी नाही. पण ज्याला प्यायचं होतं, गोडी पाहायची होती त्या पाण्याची, तो ग्रस्त म्हटला, चल पाहू, चल म्हणून बघू.
दोघे पण गेले. आता ज्या ग्रस्ताला पाणी प्यायचं होतं शिवाजी महाराज, तो पण काठावर उभा राहिला. त्याला पण शिवूळ दिसलंच, पण होतच ना, त्या विहिरीमध्ये शिवूळ होतच, पण त्या ग्रस्ताला तो थांबला नाही. त्या विहिरीच्या 4 पायऱ्या खाली उतरला आणि आपल्याच हाताने ते शिवूळ काय केलं, बाजूला केलं. पाणी होतं का नव्हतं? आमचं तुमचं असंच आहे ना. आमच्या बुद्धीवर एक असा तरंग आहे, त्याला अज्ञानाचं आवरण म्हणतात. आणि अज्ञानाच्या आवरणानं आमचं मूळचं स्वरूप झाकलं गेलं. आणि झाकलं गेल्यामुळं आम्हाला सांगावं लागतं, तू ज्ञानी आहेस, मुक्त आहेस. मात्र अवस्था कशी आहे, मुक्त होता परी बळे झाला बंद, घेऊन या छंद माझे. अज्ञानाच्या आवरणामुळं मूळचं स्वरूप झाकलं गेलं. तर मूळचं स्वरूपाचं कसं आहे, सच्चित आणि आनंद. मात्र हे मूळचं स्वरूपाला पारख झाल्यामुळं सांगावं लागतं. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आता आपल्याला गरज कोणाची असेल तर सद्गुरूंची गरज आहे. आणि ते तुम्हाला सांगतील तत्व अशी, ते तो आहेस. आणि याची ओळख करून द्यायला कोण असेल तर सद्गुरू आहे. म्हणून वर्णन करतात माऊली, ते ज्ञान पैगा बरे जरी मनी याथे आणावे, संताया भजावे सर्वस्वेशी. म्हणजे सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय ज्ञान प्राप्त नाही. आणि ते ज्ञान प्राप्त व्हावं, पण ज्ञानाचा अहंकार शिल्लक करावा. आणि मी ज्ञानी म्हटला तर तिथं परमार्थ शिवराय महाराज, म्हणजे परमार्थामध्ये ज्ञानाचा अहंकार शिल्लक करावा नाही. पण ते ज्ञान प्राप्त करून घेणार सद्गुरूंची गरज आहे. मग इथं मात्र आमची अवस्था अशी झाली महाराज, बहु मृगजळ दे कोणी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळीता गळा, तोडीला परुष्य बांधिला गळा, शुक्ते का लाभ आहे. देव तुमच्या जवळ आहे का लांब आहे? देव लांब आहे का जवळ आमच्या? त्याचं ज्ञान आपल्याला नाही. लांब आहे का जवळ आहे? तुमच्या जवळच आहे. त्या चंदगड भागामध्ये आम्ही सहज विचारतो, देव कुठं आहे? तर त्यांची भाषा आमच्या भाषेमध्ये फार आहे. बाजीराव महाराज, तुम्ही गेला का तिकडे कधी? देव कुठं आहे? बत्तीस आहे म्हणतात. बत्तीस म्हणजे हृदयात, बत्तीस म्हणजे हृदयात म्हणतात. लांब आहे का जवळ आहे? मग तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांता शिका विषया. आता भ्रांत मध्ये आम्हाला धुरावलाय. लांब आहे का जवळ आहे? मग सावंत म्हणायचं जवळ होता का लांब होता? हनुमंतराच्या लांब होता का जवळ होता? जवळ होता ना. मग आमच्या कुठं लांब आहे का जवळ आहे? आमच्यातलं कळलं तर दुसऱ्याला काय कळणार आम्हाला? कळावं का नाही? आई वडिलांना कळावा, मुलांच्यातला कळावा, जनामधला सगळीकडे देव तोच आहे ना. जनी वनी अवघा देव सगळीकडे तोच आहे. मग सगळीकडे असेल तर माझ्यात कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही आम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती नाहीच आहे. मग आम्हाला देव कळलं म्हणजे मग काय आपल्याला जावं नाही. मग आम्ही सांगून तर नुसतं काय करायचं? आमच्यात मग ते काही प्रकार पडतात ना. आमचे गुरु सांगायचे, देखण्याच्या 3 जाती, भेटी, वार्ता, अत्यंत. आमच्यात मग काही 3 वर्ग पडले. देवाला पाहणारा एक वर्ग आहे, सांगणारा एक वर्ग आहे, आणि त्याला प्राप्त करून घेणारा एक वर्ग आहे. आमच्यात आमचा नंबर कुठं बसतोय बघा. आम्ही फक्त पाहायचं काम करतो. हा एक पहिला वर्ग आहे. दर्शन घ्यायचं आणि रिटर्न घरला यायचं, त्याचं चिंतन मला नाहीच आहे. आमच्यासारखा एक वर्ग आहे सांगणारा. सांगणारा म्हणजे कळते का? वार्ता म्हणते त्याला, वार्ता. रोज पेपरला असतं ना, त्याला वार्ता म्हणायचं, वार्ता. आम्ही पण ते सांगायचं काम करतो. तात्या महाराज, आम्ही रोज काय करतो? देव असा आहे, देव तसा आहे, ह्याला कुठं कळाय? सांगायचं काम करतो. देवाचं वर्णन करतो, ते 6 गुणांना संपन्न सांगायचं काम करतो. मग सांगणार एक वर्ग आहे. आता तुमच्याकडे दौंडी कोण देते का नाही? दौंडी काय म्हणतात त्याला? दौंडी देणाऱ्याला माहित आहे तुम्हाला? सगळ्याला माहित आहे, सोडून द्या. आम्ही त्याचं तेच काम करतोय. आम्ही सांगायचं काम, वार्ता म्हणतात. आणि अत्यंती म्हणजे पाहतो, प्रबोधन करतो आणि आत्मसात करणार 3रा वर्ग आहे, त्याला अत्यंती म्हणतात. काय म्हणतात त्याला? अत्यंती. हा त्याला कळून घ्यायला करताय.
पण आम्ही फक्त सांगायचं काम, पाहायचं काम करतो. पण त्याचं आत्मसात करून घेण्यात तिसरा वर्ग आहे. त्याला महात्मा म्हणावं. आणि आपल्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून, चैतन्याचं ज्ञान करून देणं, त्या स्वतः ज्ञान करून आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. नंतर आमची अवस्था कशी आहे, देव तुमच्या जवळ आहे पण त्याचं ज्ञान आपल्याला नाहीच आहे, त्याची ओळख नाही. त्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे आमच्यामध्ये जे चैतन्य आहे, आत्मा आहे, जीव आहे, तेच स्वरूप त्याचं आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्हाला भरव्या ज्ञानाची प्राप्ती नाही. बाजीराव महाराज, मग त्या भरव्या ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. इथं अवस्था आमच्या कशी आहे, देव तुमच्या जवळ आहे मात्र अवस्था अशी आहे, बहु मृगजळ देखून डोळा. आता मृगजळ खरं आहे का खोटं आहे? मृगजळ खरं काय खोटं? दिसतं पण खरं आहे का? त्या मृगजळाच्या पाठीमाग हरिण, तहानलेली हरिण जर मृगजळा पाठीमाग कधी ताण बागेल? खोटच आहे. मग जोपर्यंत खोट्याचं ज्ञान प्राप्त होत नाही, नाही नुसतं खोटं नाही तर खोटं हे खोट्यावर जोपर्यंत कळत नाही तो पण आपल्याला ज्ञानाची प्राप्त. तसं हा देह खोटा आहे, दिसणारं जगत खोटं आहे. मग सत्य काय तर दिसणारं जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. आणि ब्रह्म दुसरं असून या तुम्ही चैतन्य म्हणता, आत्मा म्हणता, जीव म्हणता, तेच त्या भगवंताचं स्वरूप आहे आणि त्याची ओळख करून देणारे सद्गुरू आहेत. एक सोपा दृष्ट सांगतो कळेल. चैत्र शुद्ध पौर्णिमेचे दिवस त्या गावामध्ये एक फार मोठा श्रीमंत सावकार होता आणि त्या सावकाराला एकुलता एक मुलगा होता. आणि त्या सावकाराने विचार केला, माझा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्यानंतर माझ्या मुलाला काही कष्ट करावे लागू नयेत आणि कुठेतरी एखादा धनाचा साठा करून ठेवावा. पण त्याने ग्रामदेवतेचा जे कळस होता, दुपारी 12 वाजता आला मंदिराकडं, भगवंत दर्शन घेतलं आणि 12 वाजता कळसाची छाया म्हणजे सावली पडली होती, तिथं थोडंसं मार्किंग केलं. घरी गेला, रात्री 12-1 वाजता आला, तिथे एक खड्डा खणला तिथं आणि त्या खड्ड्यामध्ये रात्री 2 वाजता ते गुप्तरीतीने धन ठेवलं. तिथं घरी आला आणि एका डायरीमध्ये नोंद केलं, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी 12 वाजता बाळे तुला धन कळसाखाली प्राप्त होईल. सावलीखाली म्हटलेलं, आणि सावलीखाली म्हटलं असतं तर बाबा असतानाच धन काढून नेला असत. पण थोडक्यात लिहिलं ते, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी 12 वाजता हे धन बाळ तुला कळसाखाली प्राप्त होईल. 10-12 वर्षानंतर तो राजा सावकार होता, तो जगतातून निवृत्त झाला, निघून गेला. 4 वर्षे कशी तरी बापकामाई होती, कष्ट तरी करावं लागलं नाही. पण पैसा संपल्यानंतर काहीतरी बाबांनी कुठेतरी बँक बॅलन्स, कुठे एखादं पासबुक आहे बघण्याकरता, कुठं धनाचा साठा आहे का बघण्याकरता आपल्या शेजारी कपाट होतं घरामध्ये, ते कपाट शोधायचा प्रयत्न केला आणि शोधत असताना एका डायरीमध्ये नोंद सापडली त्याला. आणि त्या डायरीमध्ये अशी नोंद होती, चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी 12 वाजता धन बाळ तुला कळसाखाली प्राप्त होईल. गावातली शिवाजी महाराज 4 मंडळाची पोरं घेतली, प्रत्येकाला एक एक साधन म्हणून आपल्याकडे कळस उतरायचा आहे. आता बांधायला तुम्हाला काय काय होतं तुम्हाला माहित आहे, किती कष्ट करावं लागतं माहित आहे बाजीराव महाराज. त्या मुलानं गावातली 4 मंडळाची पोरं घेतली, आपल्याकडे प्रत्येकानं साधन घेतलं आणि कळस पूर्ण खाली उतरला. धन होतं का नव्हतं? मिळालं का? पण नव्हतं काय धन? धन होतच, चुकली या वर्म. वाचलं पण भावात. नामदेव महाराज म्हणतात ना, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओळी वाचावी. अनुभव आहे काय, वाचावीच नाही, आम्ही वाचायचं काम करतो पण अनुभव आहे, त्यातला भावार्थ बघावा. त्या मुलानं वाचलं फक्त, त्यातला भावार्थ बघितला नाही, कळस पूर्ण खाली उतरला पण धन मिळालं नाही, निराश झाला. आमचं असंच आहे ना. शिवाजी महाराज आता त्या मुलाला परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, वाक्य सरळ करून लिहा. काय करा, 10 मार्काचा प्रश्न असतो,
विस्कळीत शब्द करतात आणि परत हा वाक्य तयार करण्याकरता खाली उत्तर लिहायचं, वाक्य सरळ करून लिहा. ज्या मुलाला काही कळत नाही ते तशीच लिहितात, हाय तसंच. पण थोडंसं खर्च करावं लागतं. असं वाक्य होतं, रामाच्या तू काना तू तरलेला मा लबगून ये. कसं वाक्य? रामाच्या तू काना तू तरलेला मा लबगून ये. ज्या मुलाला काही कळलंच नाही त्यांनी तसंच लिहिलं, मार्क किती पडतील महाराज? 0. आणि ज्या मुलाने थोडंसं कष्ट केलं, मेंदूला ताण दिला, लिहिलं, तुम्ही काय काय लिहिणार? पुढं पुढं रामाच्या दुकानात उतरलेला माल बघून ये. रामाच्या दुकानात उतरलेला माल लबगून ये. रामाच्या दुकानात उतरलेला माल बघून ये. ज्या मुलाने योग्य उत्तर त्याला 10 मार्क पडले. तसं त्या मुलानं थोडंसं कष्ट केलं नाही, कळस पूर्ण उतरला, धन मिळालं नाही. आणि शेजारी काय आमच्या तात्यासारखे काका होते ब्राह्मणाचे, त्यांच्याकडे गेला आणि सांगितलं, माझ्या बाबाने हे लिहिलेले जे वाक्य आहे नोंद केले, चुकीची काय बरोबर आहे? त्या काकाने विचारलं, बरोबर आहे. काय केलंयस? कळस पूर्ण उतरला पण धन नाही मिळाला म्हणून. त्या काकाने सांगितलं, हे धन तुला नवीन प्राप्त व्हायचं असेल तर हा कळस तुला नवीन बांधला पाहिजे. आता कालावधी किती लागला पुढे? आणि त्याने सांगितलं, काकाने पुढच्या चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा कळस पूर्ण झाला पाहिजे. बँकेचं लोन काढलं, कळस पूर्ण केला आणि पुढच्या चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी सकाळी 10 वाजता काकाने गेला, काका आज धन प्राप्त होईल का? काकाने सांगितलं, बरोबर 12 वाजता आहे. परत 12 वाजता गेला, काकाच्या सोबत गेला आणि काकाने बोट करून सांगितलं, इथं धन आहे. होतं का नव्हतं? पण त्याला कळलं नाही. काकाने ज्या ठिकाणी त्या नोंद केली होतं त्याचा भावार्थ बघितला, कळसाची ज्या ठिकाणी सावली पडली होती तिथं धन होतच. तद्वत नाही ना. तुमच्या आमच्या ठिकाणी हा स्थूल देह ज्याच्या आश्रयावर आहे, स्थूल देह ज्याच्या अधिष्ठानावर, ते त्याला चैतन्य म्हणतात, आत्मा म्हणतात, जीव म्हणतात. तेच स्वरूप तुझा हे सांगणारे कोणाचे तर सद्गुरूच आहे. मात्र आमचं कसं झालंय, 2 अध्यक्ष त्यामुळे आमची फार फजिती झाली. हा खोटा असणारा म्हणतो मी आणि जगताला म्हणतो माझं. इथे 2 अवस्था आहे ना, 2 अध्यास आहेत, एक अहम अध्यास आणि दुसरा मम अध्यास. आता हे दोन्ही जोपर्यंत खोटं कळत नाही तोपर्यंत त्याची आपल्याला ओळख नाही बाजीराव महाराज. मग हा देह खोटा आहे, दिसणार जगत खोटच आहे ना. खोट्यातलं जोपर्यंत खोटं कळत नाही तोपर्यंत त्या बरव्या ज्ञानाची त्याची स्वची ओळख नाही. आणि ते कळण्याकरता इथं 2 अध्यास त्याचे निवृत्ती म्हणतात. नाहीतर मग अवस्था कशी आहे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती, किंवा असं नाही, उपजेते नासे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका इंद्रजनचे परिभ्रम नाही का. जोपर्यंत खोट्यातलं खोटं कळावं. आमचे गुरुजी फार सुंदर सांगत, पंढरपुरामध्ये एक आंधळ होतं, आंधळ चोपड्यावर बसला आंधळ. आणि त्याच पंढरपुरामध्ये एक शेठजी काका होते, रोज नगर प्रदक्षिणा जायचे. आणि एक दिवस त्या शेठजीच्या खिशामध्ये 2 रुपयाचा खोट होता त्यावर. पण त्या शेठजीला पण माहित होतं, या खोट्या नाण्याचा मला काही उपयोग होणार नाही. आता याचा उपयोग कुठं करावा? आता त्याच्या खिशात मध्ये सारखं 2 रुपये नाणं होता, ते वळवळायचं. कुठं काय, याचा उपयोग काय करायचा? मला याचा काही उपयोग नाही. आणि नगर प्रदक्षिण जात असताना त्या शेठजीला एक चोपड्यावर आंधळ दिसलं. शेठजीने चट दिशी हातामध्ये खिशामध्ये हात घातला आणि त्या आंधळ्याच्या हातावर ठेवून दिलं ते 2 रुपये नाणं. 4 पावलं पुढे झाला तो आणि त्या आंधळ्यानं 2 रुपये नाणं बघितलं महाराज. कुणी? आंधळ्यानं 2 रुपये नाणं बघितलं. कुणी बघितलं? 2 रुपये नाणं त्या आंधळ्यानं बघितलं. आणि त्या शेठजीला मागं बोलवलंय, हो शेठजी काका, मला तुम्ही जे 2 रुपये नाणं दिले ते खोटं आहे. शेठजी पण चढ दिशी मागायला सांगितलं, अरे खोटा आहे, तुला काय कसं काय कळलं? ते आंधळा आहेस ना, मग तुला कसं काय कळलं? ते त्याने सांगितलं, मी आंधळा नाही, बदले आंधळा आहे म्हटलं.
मग त्यानं सांगितलं मग इथला आंधळा कुठे गेलाय? त्यानं सांगितलं तो सिनेमाला गेलाय. दोन्ही आंधळ खरं काय खोटं? बाजीराव महाराज दोन्ही पण आंधळ खोटच. दृष्टी असून अंधत्वाचं घेतलेलं सोंग आमचं असंच आहे ना. आमच्या या खोट्याला असताना आम्ही खऱ्याचं भाषण मागे हे खरं आहे. आता हे खरं आहे का खोटं आहे? खोटच आहे. आणि दिसणार जगत कसं आहे? खोटच आहे. मग हे जोपर्यंत कळत नाही तो आम्हाला त्या स्वची ओळख होणार. मग आम्ही या वरच्या देवावर संतुष्ट आहे. आम्ही वरच्याला देह म्हणतो, मी म्हणतो, हबाप म्हणतो, बाळासाहेब मी म्हणतो. वास्तविक त्याचं त्याचं तुमचं काय, त्याची ओळख कायची आहे? विचारलं तुकोबाराने तुम्ही कोण आहे? तुमचं नाव काय? सांगतील कुठून आलाय? काय सांगणार आहे? तुकोबाराने विचारा कुठून, तुमचं नाव काय? तुकाराम बोरोजी वाणी मुक्काम असं काय सांगतील का? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी या संता नाही तुझा अनेक मागोता. आलाय कुठून? जाणार आहे कुठं? मला विचार तुम्ही सांगेल आदमापूरला जाणार. सका आता आलोय आदमापुरातून, आता जाणार आदमापूरला. पण तुकोबाराय काय सांगतील? देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो करू सत्ता कोणावरी कोटी स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे ती तैसा मोकलील. पुढे महाराज परदेशी नाही कोणी अंत पांगोळ झालो आता माझी खरी चिंता दान दे भगवंता पाटी पोटी नाही कोणी निर्वी सज्जन संत. ही ओळख महात्म्यांची. मग तुमच्या आमच्या ठिकाणी ती ज्ञान प्राप्त अशा तर सद्गुरूंची कराय आणि त्या सद्गुरूंच्या ज्ञानाला तुम्हाला त्या बरव्या ज्ञानाची प्राप्ती म्हणतात. ते ज्ञान तुमची ओळख नाही झाली तर काय अवस्था? मृत्यू संसार वर्तमाने झालेली सेवा